डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। बकरी ईद नंतर अहिल्यानगर शहरात तणाव, शहराच्या शांततेला गालबोट लागण्याची शक्यता। शासनाचे नियम फक्त कागदावरच, शहरात उघड्यावर जनावरांचे अवशेष, सामाजिक सलोख्याला धोका। भिंगार आलमगीरमध्ये गोमांसचा ढीग उघड्यावर, नागरिकांमध्ये संतापाची लाट। अहिल्यानगर शहरात बकरी ईद दरम्यान शांततेत पार पडलेल्या वातावरणाला या सणानंतर गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शहरातील काही भागांमध्ये जनावरांचे अवशेष उघड्यावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जाते। विशेषतः भिंगारमधील आलमगीर परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस उघड्यावर अस्तव्यस्तपणे पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। या अवशेषांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून भटक्या कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळतंय। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदर घटनेची माहिती दिल्यानंतर भिंगार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। तर हा प्रकार केवळ निष्काळजीपणामुळे घडला की शहरातील शांतता आणि ऐक्याला गालबोट लावण्यासाठी जाणीवपूर्वक कुणी हे कृत्य केले याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत। महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून बकरी ईद सणानंतर शहरात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे ही गंभीर बाब मानली जाते। दरम्यान बकरी ईद सणापूर्वी शांतता कमिटी, मुस्लिम समाज आणि जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि संपूर्ण पोलीस स्टेशनचे प्रभारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन गोहत्या केली जाणार नाही, बकरी ईद सणाला गालबोट लागणार नाही या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी अशा सूचना मांडण्यात आल्या होत्या। जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब या सूचना आता फक्त कागदावरच असल्याचं नागरिकांमधून बोललं जातंय। काहीही असो, मात्र बकरी ईद सारख्या संवेदनशील सणानंतर अहिल्यानगरच्या शांतताप्रिय वातावरणाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे। प्रतिनिधी राणी कासलीवाल, डिजिटल अहिल्यानगर।